जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाच्या सरभरीत केलेल्या आहेत। यासाठी आपल्याला 3 चमचे किसलेलं खोबरं लागणार आहे, अर्धा इंच अद्रक लागणार आहे, 10-12 पाकळ्या लसूण लागणार आहे, चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो लागणार आहे मध्यम आकाराचा, 3 आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत, 2 इंच कापलेल्या। तर चला आपण सुरुवात करू। मिक्सर ग्राइंडरमध्ये खोबरं, अद्रक, लसूण पेस्ट करून घेणार आहोत। आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल ओतून मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तडकल्यानंतर जिरं टाकलेलं आहे। आता आपल्याला खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। अद्रक, लसूण, खोबरं आपण जे मिक्सरमध्ये बनवलं होतं त्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे। याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी परतलेलं आहे आणि याला हलका गोल्डन कलर येत आहे। तर अशा पद्धतीने आपला मसाला हा भाजला गेलेला आहे। तर यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। असा टोमॅटोला पण छान परतून घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला धनेपूड टाकून घ्यायची आहे आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, गरम मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा असं थोडासा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला आपल्या इच्छेनुसार चटणी किंवा इसूर तुम्ही टाकू शकता, 1 चमचा 2 चमचे यानुसार। तर आपण हा टाकलेला आहे आणि याला हलकंसं तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी भुरभुरलेली आहे। आता शेंगा आपल्याला या मटेरियलमध्ये मिक्स करून घ्यायचे, छान असं पूर्ण मसाला ह्याला लागला पाहिजे आणि अशा पद्धतीने मी हलवून घेतलेले आहेत शेंगा। तर यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे। मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला पूर्ण शेंगा शिजवायच्यात, कमी पडल्यावर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने मी पूर्ण शेंगा हलवून घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। यावर ताट पण झाकून तुम्ही छान वाफ काढून घेऊ शकता आणि अशा शेंगा आपल्या शिजल्यानंतर मग आपल्याला याची चव एकदम उत्तमच लागणार आहे। हे बघू शकता तुम्ही, शिजलेत आपले शेंगा। अशा पद्धतीने ह्याला दाटसर घट्टपणा आलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, आपल्या शेंगा आपल्याला मोकळ्या करायच्या असतील म्हणजे बिना पाण्याच्या, तरी पण आपल्याला ही पाणी कमी प्रमाणात वापरू शकता। आपल्या अशा शेंगा सरभरीत झालेल्या आहे, बिना शेंगदाण्याचे कूट वापरता नुसत्या खोबऱ्याच्या कुटामध्ये आपल्या शेंगा अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला कशी वाटेल रेसिपी हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।